बच्चू कडू यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं यवतमाळ जिल्ह्यातील अंबुडा येथे जे आहे ते जाहीर सभा घेतली आणि परंतु ही जाहीर सभा घेत असताना महामार्गावर जाहीर सभा घेतली, त्यामुळं जे आहे ते वाहतूक ठप्प झाली आहे। त्यामुळं पोलिसांनी जे आहे ते बच्चू कडूंसह 12 जणांवर गुन्हे दाखल केलेले। आपल्यासोबत स्वतः बच्चू कडू आहेत। हो, काय सांगणार? आंदोलन अर्थात भाषण त्या ठिकाणी तुम्ही केलं, संपूर्ण चक्काजाम झाला, वाहतुकीला अडथळा निर्माण झाला, त्यामुळं पोलिसांनी आता गुन्हे दाखल केलेले आहेत तुमच्यासह 12 जणांवर। आम्ही पैदल यात्रा 7 दिवस करत होतो आणि प्रचंड प्रतिसाद त्याला भेटला। आम्हाला पण माहीत नव्हतं एवढे लोक येणार आणि आमची सभा पहिले गावात त्या गजानन महाराज मंदिरात ठेवली होती, परंतु तिथं ते लोक मावणं शक्य नव्हतं आणि म्हणून लोकांना आग्रस्त त्यांनीच व्यवस्था केली, त्यांनीच ट्रॅक्टर ठेवला आणि तिथं सभा घेतली। मग 1-2 तास काहीतरी ट्रॉफिक जाम झाली असेल, पण हा तिथली परिस्थिती पाहून कदाचित गावात घेतली असती तर मोठा त्याचे परिणाम झाले असते, लोटालोटी झाली असती, गर्दीत अधिक काही वाईट घटना होणे म्हणून कदाचित ती सभा रस्त्यावर घ्यायला लागली। परंतु मला एक समजत नाही का त्याच दिवशी माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे तिथे येऊन गेले आणि राज्यपाल होते ते, आता त्यांच्यासाठी त्यांनी 3-4 रस्ते जाम केले खूप पोलिसांनी। ते येत आहे म्हणून बरेच लोक तर शेतातही जाऊ शकले नाही त्या दिवशी। आणि मग एका इकडे नेता आहे तर वेगळी अवस्था आणि शेतकरी आहे तर वेगळी अवस्था। हे म्हणजे कायदा सगळ्यासाठी सारखा नाही हे त्याच्यावरून स्पष्ट होते। वास्तविक जाणीवपूर्वक केला आहे का तर नाही, कारण लोक अपेक्षापेक्षा खूप चौपटीनं जास्त आले आणि त्याच्यामुळं तो गोंधळ हे झालेला आहे। हो, 24 तारखेला चक्काजामची हाक दिलेली आहे, तुम्ही काय सांगणार? कुठले आणखी संघटना काही सहभागी होणार काय? हां, आता आम्ही आज नाही आता उद्यापासून बऱ्याच संघटनेशी बोलत आहोत, ज्यांनी अन्नत्यागच्या वेळेस पाठिंबा दिला होता ते सगळे लोक स्वतःहूनही तयार होत आहे आणि स्वतः चक्काजाम आंदोलनात उतरू म्हणून। कारण हा रोष आहे आणि रोष तो खरं तर सार्वत्रिक दिसला पाहिजे, कारण एकंदरीत जे चित्र आहे महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये शेतकऱ्याच्या लुटीवरच सरकार आणि कारखाने चालू आहे। म्हणजे साध्या गोष्टीसाठी सुद्धा कुठलंही बंधन नाही। म्हणजे मी त्या दिवशी सांगितलं होतं का 266चं पोतं 350 जातं, पण कोणताही अधिकारी कारवाई का करत नाही? आम्ही इतके डाव सांगूनसुद्धा आणि बरेच बँक मॅनेजरनं खाते सील करून ठेवले, होल्ड लावून ठेवलं, म्हणजे पीक विम्याचे पैसे पण शेतकऱ्याला भेटले नाही। मुख्यमंत्री वारंवार सांगतं, रिझर्व्ह बँकेनं काही निर्देश दिले, तरीही हाल असेल तर मग आता पर्याय नाही, हातात त्या पद्धतीनं शेतकऱ्याला समोर जावं लागेल। आणि आनंदाची गोष्ट आहे का आता शेतकरी हे समजायला लागले आहे का आपल्याला विनाकारण जातीपाती धर्माच्या ह्याच्यात गुंतून ठेवते आहे आणि आपल्याला मूळ मुद्द्यापासून दूर ठेवल्या जात आहे। हे जेव्हा समज येईल तेव्हा चित्र अधिक स्पष्ट होईल आणि लूट थांबल। हो, एक शेवटला प्रश्न, ज्यावेळेस तुम्ही अन्नत्याग आंदोलन सोडलं होतं, मागे घेतलं होतं, त्यावेळेस समिती गठीत करू असं म्हटलं होतं कर्जमाफीसाठी। आता अवघे 2-3 दिवस राहिलेले आहेत अधिवेशन संपायला, परंतु अजूनही समिती गठीत झाली नाही, त्यावर मुख्यमंत्र्यांनी देखील भाष्य केलेलं नाही। 2 गोष्टी सांगितल्या होत्या, लिहून दिलं होतं लेखी का आम्ही 15 दिवसात समिती गठीत करू। आता त्याला 30 दिवस झाले, 1 महिना पुरा झाला आणि आता अधिवेशनात मागं मीटिंग झाली बावनकुळे साहेबाकडे, तर ते म्हणत होते आम्ही अधिवेशन चालू आहे, आम्हाला अधिवेशन चालू असताना बाहेर काही करता येणार नाही, अधिवेशनामध्येच आम्ही ते समिती गठीत करू आणि दिव्यांगांना किती मानधन वाढवून द्यायचं ते पण आम्ही घोषणा करू। वाट पाहतो त्याच्यातली त्यांनी एक मजुरांना आम्ही विमा लागू करणार, शेतकऱ्यांसारखा मजुरांना पण विमा देणार, ती घोषणा त्यांनी केली। पण आता अजूनही ह्या 2 घोषणा बाकी आहे। मेंढपाळाचा प्रश्न आहे, मच्छीमारांचा आहे, बाकी पेरणी ते कापणीपर्यंतचंही त्यांनी कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आणणार असं म्हटलं होतं, ते पण झालेलं नाही। नक्कीच हे बच्चू कडू होते। स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।